तुळज, मी राजूला एसटीत बसून येतो. दाजी, हे बघा, असं नका करू. माझं ऐकून घ्या पहिलं, मग जावा कुठं जायचंय ते. माझी वाट सोड, मला काय ऐकायचं नाही तुझं. माझं लोक. दाजी, हे बघा, मी कुठल्या तोंडाने माफी मागू मला कळत नाही. पण हा, मी आज इथं आलोय तुम्ही केलेला गुन्हा आहे ना, तो मान्य करायला. दाजी, खरंच सांगतो, मी जे काय केलं ते सगळं मला कळतंय हो. पण हे बघताय ना, माझ्या बायकोच्या प्रेमाखातीर. ते बंद पाकिट, त्यातले फोटो हे मला घरात मिळाले. पण ते कुणी पाठवले, कसं पाठवलं याच्याबद्दल मला काय बी माहित नाही हो. खरंच सांगतोय, शपथ. माझ्या बायकोवर लय जीव आहे. मी तिला दुसऱ्या कोणाबरोबर बघूच शकत नाही हो. दाजी, नुसता विचार जरी आला ना, तेजू माझ्या बरोबर नाही तरी येण्यासारखं होतो मला. विचार करा, मी ते फोटो पाहिल्यावर काय झालं असेल, माझं काय अवस्था असेल. तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्यावरच ताबा नाही राहिला हो. आणि माझ्याकडनं येऊन बसलं. दाजी, मला प्लीज माफ करा. बघा दाजी, संशयाचं भूत माझ्या डोक्यात गेलं आणि मी नको ते करून बसलो. तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच नव्हतं वाचवायला पाहिजे मला. मी त्या नदीत वाहून गेलो असतो ना, तेच बरं झालं असतं. निदान आज माझ्या बायकोशिवाय जगायची वेळ तरी आली नसती ना माझ्या. दाजी, खरंच चुकलो. मी माझ्या पोटूच्या बायकोला ही परीक्षा द्यायला लावली. मी असं पाप केलंय की ते कधीच दूर निघणार नाही. पण मी आज इथं फक्त एक विनंती करायला आलो. हे बघा, मी केलेली चूक, मी केलेलं पाप याची शिक्षा माझ्या बाळाला नका देऊ. माझी बायको, माझं बाळ, मला लय काळजी घ्यायची आहे त्यांची. खरंच सांगतो, मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. खोट, प्रत्येक गोष्ट खोटी या माणसाची. अश्रू खोटे, भावना खोट्या, शब्दही खोटे, आणि आताही खोटच वागतोय हा माणूस. काय मिळतं यांना हे सगळं करून? दाजी, मी तुम्हाला वचन देतो, मला तेजूबद्दल बाहेरच्या कुठल्या बी माणसाने काय बी सांगितलं ना,